भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई भोंगेमुक्त करून दाखवली नावाचं एक पुस्तक लिहिलंय। आज मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते सोमय्यांच्या या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। मशिदीवर 4 भोंगे, पण त्याच्या डावीकडे इमारत त्या तब्बलपैकी 98 हिंदू परिवार राहतात, उजवीकडे एतारची इमारत त्यात 52 हिंदू आणि 48 मुस्लिम राहतात। त्या दोन्ही इमारतीवर अर्धा डझन भोंगे मुक्त आंदोलन सुरू झालं आणि आज आता मुंबई भोंगे मुक्त झाला आहे। ज्या लोकांना मुंबई शहराचा रंग बदलायचा आहे, ज्या लोकांना आपल्या मतांच्या लागवड चालना करता मुंबई शहरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं राजकारण करायचं आहे, त्यांना दिलेली ही चपराक आहे। हे पुस्तक म्हणजे त्यांना दिलेली ही चपराक आहे असं मला वाटतं।